तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री आईचं पूजन केलं जातं। या दिवशी आपण पिवळा रंग परिधान करावा आणि शैलपुत्री आईला आपण गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवावा। नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी आईचं पूजन केलं जातं। या दिवशी आपण हिरवा रंग परिधान करावा आणि या दिवशी आपण देवीला साखरेचा नैवेद्य दाखवावा। नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा आईचं पूजन केलं जातं। या दिवशी आपण राखाडी रंग परिधान करावा आणि चंद्रघंटा आईला आपण दुधाने बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा। चौथा दिवस असतो कुष्मांडा आईचा। या दिवशी आपण केसरी रंग परिधान करावा आणि कुष्मांडा आईला आपण मालपुआचा नैवेद्य दाखवावा। आणि पाचव्या दिवशी स्कंदमाता आईची पूजा केली जाते। या दिवशी आपण पांढरा रंग परिधान करावा आणि स्कंदमाता आईला आपण केळीचा नैवेद्य दाखवावा। सहावं रूप असतं कात्यायनी आईचं। या दिवशी आपण लाल रूप परिधान करावे आणि कात्यायनी आईला आपण मधाचा नैवेद्य दाखवावा। सातव्या दिवशी काल रात्री आईची पूजा केली जाते। या दिवशी निळा रंग परिधान करावा आणि काल रात्री आईला आपण गुळाचा नैवेद्य दाखवावा। आठवं रूप असतं महागौरी आईचं। या दिवशी आपण गुलाबी रंग परिधान करावा। महागौरी आईला आपण नारळाचा किंवा नारळाने बनवलेल्या पदार्थाचा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकला क्लिक